त्यांच्याकडे खासदार आणि आमदाराकडे दुर्लक्ष आहे काँग्रेस पक्षाचं, त्यांच्या नेतृत्वाचं. काही लोक अस्वस्थ आहे. तर पुढे बघू काय होतं. यावरती काउंटर संजय राऊत असं म्हणतात की यंत्रणा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ऑपरेशन लोटस सारखं ते काही करू शकतात. नाही, त्यांना त्यांचे माणसं सांभाळता येत नाही हा प्रश्न आहे. आम्हाला ऑपरेशन वगैरे करायची गरज पडत नाही. आम्ही कधी ऑपरेशनमध्ये पडतही नाही. आणि ईडी सीबीआयचा नेहमीचा त्यांचा रोना आहे. आम्ही कधी ईडी सीबीआयकडे गेलोही नाही, कधी आमचा त्याचा संबंधही नाही. तपास यंत्रणा आपलं काम वेगळं करतात. पण आपलं अपयश म्हणजे महाविकास आघाडीचं अपयश काय आहे की त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांना सांभाळता येत नाही. त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधी अस्वस्थ आहेत. ते आम्हाला व्यक्तिगत भेटत असतात की आम्हाला कोणी विचारत नाही. आमचा पक्ष आम्हाला काही त्या ठिकाणी जनप्रतिनिधी म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत नाही. आम्हाला विकासाचे कामं करण्याकरता कुठल्याही पद्धतीचा आम्हाला सपोर्ट करत नाही. किंवा जे काही पक्ष म्हणून हा आधार द्यावा लागतो निवडून आलेल्या लोकांना, तो काही आधार मिळत नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत. काही नावं कळतील का सर? किती संख्या आहे साधारणतः? कुठल्या पक्षातील ऑपरेशन लोटस किती मोठं असेल? वैयक्तिक संपर्कामध्ये नेमकी काय कारणं तरी सांगितली पक्ष सोडण्यामागे? महाविकास आघाडीमधल्या सर्वच पक्षामध्ये ही अस्वस्थता आहे की निवडून आल्यावर जे जनप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात कामे करावे लागतात किंवा त्यांच्या मतदारसंघात जनतेला न्याय द्यावा लागतो, त्याकरता जे पाठबळ लागतं पक्ष म्हणून, ते पाठबळ त्यांना मिळत नाही. एकदा निवडून आले जनप्रतिनिधी की त्यांना कोणी 5 वर्ष विचारत नाही. काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीमध्ये ही परिस्थिती आहे. त्यांच्या बैठका होत नाही. त्यांचा काय स्थिती आहे त्यांच्या मतदारसंघात कोणी त्यांना विचारायला तयार नाही. त्यामुळे अस्वस्थ आहेत. अनेक मोठे लोक आहेत अस्वस्थ. काही लोक तर त्या ठिकाणी पक्षावर प्रचंड नाराज आहे, नेतृत्वावर नाराज आहे. दिल्लीला त्यांना कोणी विचारत नाही, महाराष्ट्राचे कोणी विचारत नाही. त्यामुळे अस्वस्थता आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये. म्हणून तर नाही थांबत आहे, कारण त्यांच्यापैकी कोणाला तुम्हाला मंत्रिपद काहीच संबंध नाही आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि याचा काही संबंध नाही. राजीनामा द्यायची त्यांनी तयारी दाखवली का? दुसरी गोष्ट, राजीनामा दिला तर कमळ चिन्हावरती निवडून येऊ शकतात पुन्हा एक खासदार? आमच्याकडे कुणी आलं तर आमचा पक्ष हा स्वागतच करतो. त्यांना आता लढायचं की लढवायचं हा विचार आज नाहीच आहे, कारण आजची ती काही परिस्थिती नाही आहे. पण जेव्हा जेव्हा कोणी आमच्या पक्षामध्ये येतं किंवा येणार आहे, जे अस्वस्थ आहे, त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, त्यांच्या मतदारसंघात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहे, त्या लोकांना तर वाटतं की बाबा आम्हाला विकसित भारताच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. काही लोकांना असं वाटतं विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला साथ द्यायची आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र हा देशाचा क्रमांक 1 राज्य होत आहे, त्याकरता आम्हाला देवेंद्रजीला साथ द्यायची आहे. मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प झाला आहे, त्याकरता आम्हाला साथ द्यायची आहे. काही जनप्रतिनिधीला असं वाटतं. त्यामुळं काही जनप्रतिनिधी मोदींच्या नेतृत्वाला त्या ठिकाणी साथ देण्याकरता चर्चा करतात आहे. तर मला असं वाटतं काही आज काही याच्यावर बोलणं काही योग्य नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.